हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आपण आज MCQ सिरीज सुरू केली होती इतिहासावर. MPSCला विचारलेले प्रश्न. तर त्याचा आपण पहिला भाग ऑलरेडी कव्हर केला, दुसरा भाग पाहतोय. दुसऱ्या भागामध्ये बरेचसे असे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचे अचूक उत्तरं हे पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे अलेक्झांडर डप याने 1830 मध्ये कलकत्ता येथे टिंबटिंबची स्थापना केली. आता एकदम सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे स्कॉटिश चर्चेस कॉलेज. तर अलेक्झांडर डप यांनी 1830 मध्ये कलकत्त्याला स्कॉटिश चर्चेस कॉलेजची स्थापना केलेली होती. मग आता 3 ऑप्शन इतर तुम्ही इलिमिनेट कसं करू शकता. पहिलं लक्षात घ्या, कलकत्त्याचं मेडिकल कॉलेज. कलकत्त्याचं मेडिकल कॉलेज हे 1835ला स्थापन झालेलं आहे आणि कुणी केलेलं आहे तर ते लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेलं आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. त्यानंतर पुढं आपण बघितलं फोर्ट विल्यम कॉलेज कुणी स्थापन केले तर याची स्थापना दिवस खूप महत्त्वाचा आहे. 10 जुलै 1800 असा स्थापना दिवस आहे याचा. 10 जुलै 1800. आणि हे कोणी स्थापन केले तर लॉर्ड वेल्सली यानं स्थापन केले. फोर्ट विल्यम कॉलेज कोणी स्थापन केलं? लॉर्ड विल्यम वेल्सली 1800 साली. कलकत्ता मेडिकल कॉलेज 1835 विल्यम बेंटिक. त्यानंतर राहतं ते म्हणजे हिंदू कॉलेजची स्थापना आहे 1817 मध्ये. हिंदू कॉलेजची किती 20 जानेवारी 1817. आता हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेण्यामध्ये काही महत्त्वाची नाव म्हणजे राजाराम मोहन रॉय आहे, राधाकांत देव आहेत, त्यानंतर रश्मई दत्त आहेत, राणी रश्मोनी आहेत, त्यानंतर डेव्हिड हेयर, हे सगळे हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये येतात. आणि राहिलं शेवटचं कुठलं? स्कॉटिश चर्चेस कॉलेज 1830. म्हणजे हे सर्व कॉलेज आहेत ना, तुम्हाला या प्रश्नामधून बराच रिव्हिजन होते. परत एकदा सांगतो, अलेक्झांडर डप 1830 कलकत्त्याला स्कॉटिश चर्चेस कॉलेज स्थापन केलं. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना 1800 साली लॉर्ड वेल्सलीनं केली. कलकत्त्याचं मेडिकल कॉलेज 1835ला लॉर्ड विल्यम बेंटिकनं स्थापन केले. आणि हिंदू कॉलेज 1817 साली स्थापन झालं होतं. त्याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला होता तर राजाराम मोहन रॉय, राधाकांत देव, त्यानंतर रश्मई दत्त, त्यानंतर राणी रश्मोनी, या सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. त्यामुळे एका प्रश्नामधून तुमचा बराचसा भाग कव्हर होऊ शकतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये टिंबटिंब जयंती साजरी केली. म्हणजे कोणाची जयंती साजरी केली होती? कबीर, मॅझेनी, आदिलशाह आणि अकबर. आता मॅझेनी म्हटलं तर इटलीचं तुम्हाला लक्षात येतं. नाशिक म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं नाशिक क्रांतिकारक म्हणलं की विनायक दामोदर सावरकर त्यांच्या संदर्भात. परंतु याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर, म्हणजे अकबर. हे लक्षात घ्या. म्हणजे धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधल्या ज्या क्रांतिकारकांनी 1906 मध्ये अकबर जयंती साजरी केलेली होती. परीक्षेला हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या टिंबटिंब यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि 1907 मध्ये चोकामेळा मुलींची शाळा सुरू केली. असा प्रश्न विचारलेला आहे. आता हा सुद्धा उत्तर सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. त्याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे किसन फागोजी बनसोडे. किसन फागोजी बनसोडे यांनी सन्मार्ग बोधक निराश्रित समाज हा 1903 ला स्थापन केला होता. आणि 1907 साली काय स्थापन केलं होतं त्यांनी तर चोकामेळा मुलींची शाळा हे 1907 साली स्थापन केलं होतं. किसन फागोजी बनसोडे किंवा त्यांना बनसोडे असंही म्हटलं जात होतं. त्यांनी ना महत्वाची 2 वृत्तपत्र सुरू केली होती. किसन फागोजी बनसोडे यांनी 2 महत्वाची वृत्तपत्र सुरू केली होती. एक सुरू केलं होतं ते 1910 साली केलं होतं. आणि 1910 साली त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलं होतं त्याला सुद्धा नाव निराश्रित हिंद नागरिक दिलं होतं. काय नाव दिलं होतं? निराश्रित हिंद नागरिक असं नाव दिलं होतं. आणि 1918 साली आणखी एक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं 1918 साली. आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं मजूर पत्रिका. लक्षात घ्या, किसन फागोजी बनसोडे यांनी 2 महत्वाची वृत्तपत्र सुरू केली होती. 1910 साली त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलं त्या वृत्तपत्राचं नाव होतं निराश्रित हिंद नागरिक. काय होतं? निराश्रित हिंद नागरिक. आणि 1918 साली आणखी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, त्याचं नाव होतं मजूर पत्रिका. काय होतं? मजूर पत्रिका. त्यामुळे किसन फागोजी बनसोडे यांच्याबद्दल ह्या गोष्टी
दोन्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. पहिलं लक्षात ठेवायचं आहे, त्यांनी अस्पृश्यांना हक्क मिळावे म्हणून 1903 साली सन्मार्ग बोधक निराश्रित समाज स्थापन केला. 1907 साली चोखा मेळा मुलींची शाळा सुरू केली. तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, 1910 साली निराश्रित हिंद नागरिक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि 1918 साली मजूर पत्रिका हे सुद्धा वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यामुळे त्यांच्या संदर्भातल्या या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची व्यक्ती येते ते म्हणजे गोपाळबाबा वलंगकर. आता या प्रश्नामध्येच दिले तर तेही आपण एकदा शॉर्टमध्ये पाहूया. गोपाळबाबा वलंगकर यांना काय म्हटलं जातं, तर ते दलित समाजामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. दलित समाजामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणाचा समावेश होतो किंवा कोणाचं वर्णन केलं जातं, तर ते गोपाळबाबा वलंगकर आहे. गोपाळबाबा वलंगकर यांचं सांगायचं झालं तर त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, तो म्हणजे विटाळ विध्वंसन. तुम्ही ऐकलं पण असेल, वाचलं पण असेल. विटाळ विध्वंसन हा गोपाळबाबा वलंगकर यांचा महत्त्वाचा ग्रंथ 1888 सालचा आहे. किती सालचा? 1888 सालचा विटाळ विध्वंसन. आणि या ग्रंथामधून त्यांनी अस्पृश्यतेचं खंडन केले. त्याचबरोबर 1890 साली ना त्यांनी एक महत्त्वाचं समाज किंवा संस्था स्थापन केली होती, त्याला अनार्य दोष परिहार समाज. अनार्य दोष परिहार समाज असं म्हटलं जातं. 1890 साली गोपाळबाबा वलंगकर यांनी अनार्य दोष परिहार समाज ही संस्था स्थापन केली होती. कशासाठी केली होती, तर अस्पृश्य निर्मूलनासाठी केली होती. आणि 1890ला त्यांनी जी संस्था स्थापन केली होती तर ते ठिकाण आहे दापोली. कुठं म्हणजे तुम्हाला परत एकदा सांगतो, गोपाळबाबा वलंगकर यांच्याबद्दलच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं लक्षात ठेवायचं स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य, गोपाळबाबा वलंगकर दलित समाजातले पहिले वृत्तपत्र वार्ताहर होते. दुसरं म्हणजे 1888 साली त्यांनी विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तिका किंवा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून जे अस्पृश्यता आहे त्याचं खंडन केलं. 1890 साली त्यांनी काय केलं होतं, तर अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला. अनार्य दोष परिहार समाज आणि कुठं स्थापन केला होता, तर दापोलीला. कशासाठी केला होता, तर अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेला होता. हे झालं गोपाळबाबा वलंगकर. आणखी एक महत्त्वाची व्यक्ती याच्यामध्ये शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी बरेचसे लेख लिहिले, परंतु त्यांनी सुरू केलेलं पहिले दलित पत्रकार म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर त्यांनी पहिले दलित मासिक सुरू केलं होतं 1908 साली. 1908 साली त्यांनी पहिले दलित मासिक सुरू केलं होतं. एक महत्त्वाचं मासिक आहे. त्या मासिकाचं नाव आहे सोमवंशीय मित्र. काय नाव आहे? सोमवंशीय मित्र. लक्षात ठेवा, शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 एक्झॅक्टली जर डेट तुम्हाला सांगायची झाली तर ती 5 जुलै आहे. 5 जुलै 1908 रोजी सोमवंशीय मित्र या नावाचं एक पहिलं दलित मासिक लिहिलं होतं, त्यामुळे ते जास्त चर्चेत आलेले होते. त्याचबरोबर 1910 साली त्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा सुद्धा आयोजित केलेली होती. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांच्याबाबत सप्टेंबर 1929च्या संदर्भातले. सप्टेंबर 1929 मध्ये पुण्यातलं जे पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता, पुण्यातला पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता, त्याचं नेतृत्व सुद्धा शिवराम जानबा कांबळे यांनी केलं होतं सप्टेंबर 1929 मध्ये. म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं, पहिलं लक्षात ठेवा 5 जुलै 1908 सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक सुरू केलं होतं. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पूर्णपणे स्वतःचा अग्रलेख लिहिणारे ते पहिले दलित पत्रकार होते. त्याचबरोबर त्यांनी 1910 साली सोमवंशी हितवर्धक सभा आयोजित केली होती. सप्टेंबर 1929 मध्ये पुण्यातलं जे पर्वती मंदिर आहे तिथं जे प्रवेश आंदोलनाचं झालं होतं त्याच्यामधलं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. आणि शेवटी विठ्ठलरामजी शिंदे म्हटलं तर डिप्रेस क्लासेस मिशन त्याच्यासाठी संदर्भात येतं 1906 साली. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर यांच्याबद्दल आपण एवढ्या गोष्टी केल्या. दुसरं म्हणजे 1917ला जे कलकत्त्याचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्य विरोधाचा ठराव मांडला होता आणि ते संमत पण झालेला होता. यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतले. वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतले. थोडासा मस्त महत्त्वाचा आणि एकदम भारी प्रश्न आहे. आता याचं जर उत्तर जर तुम्ही बघितलं तर अचूक उत्तर आहे लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन यांचा कार्यकाळ जर तुम्ही नीट पाहिला तर तो येतो 1884 ते 1888. म्हणजे जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय कोण होते? व्हाईसरॉय म्हणू शकतो त्यांना आपण, लॉर्ड डफरीन होते. लॉर्ड डफरीन मध्ये का लक्षात ठेवायचं आहे, कारण
लॉर्ड डफरीन. आता ह्या ज्या प्रश्नाच्या संदर्भात थोडं पाहूया. या प्रश्नाच्या संदर्भात का लक्षात ठेवायचं आहे, तर जानेवारी 1886 हे इयर लक्षात ठेवा, डेट. जानेवारी 1886 मध्ये जो उत्तर बर्मा देश आहे तो भारतामध्ये विलीन करून घेतला होता. त्याला अप्पर बर्मा म्हटले, उत्तर. कारण तिसरं बर्मा युद्ध झालं होतं ना, त्या तिसऱ्या बर्मा युद्धामध्ये लॉर्ड डफरीन यांनी उत्तर ब्रह्मदेश भारतात विलीन करून घेतला होता. त्यामुळे वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलकात कोणी सामील करून घेतले, तर ते लॉर्ड डफरीन आहेत. लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळामध्येच लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती. लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती 1886 ला. कोणाच्या अध्यक्षतेखाली? चार्ल्स अचिसन. नाव काय? चार्ल्स अचिसन. लक्षात ठेवा, लॉर्ड डफरीन यांच्याच कार्यकाळामध्ये काय झालेलं होतं, तर ह्या गोष्टी मला लक्षात राहणं गरजेचं आहे. लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 ला चार्ल्स अचिसन यांच्या नेतृत्वामध्ये किंवा अध्यक्षतेखाली झाला होता. 1887 साली लॉर्ड डफरीनच्याच कार्यकाळामध्ये पंजाब कुळ कायदा संमत करण्यात आला होता. पंजाब कुळ कायदा 1887 ला. हाही पॉईंट तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड डफरीनच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी लेडी डफरीन फंड होता. तुम्हाला जर परीक्षेला असा प्रश्न विचारला, प्रश्न काय आहे, पंचदेह प्रकरण कोणत्या व्हाईसरॉयच्या संदर्भामध्ये आहे, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, पंचदेह प्रकरण कोणत्या व्हाईसरॉयच्या संदर्भामध्ये आहे, तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डफरीन. मग आता इथे लॉर्ड लॉरेन्स दिले. लॉर्ड लॉरेन्स म्हणजे सर जॉन लॉरेन्स किंवा असं म्हणू शकतं, किंवा तर याचं उत्तर तुम्ही फक्त आपलं झाले. त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, लॉर्ड डफरीन. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, 1866 मध्ये दादाबाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. 1869 मध्ये तिची मुंबई शाखा स्थापन झाली. मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? 4 ऑप्शन दिले आणि अचूक उत्तर ओळखायचे. आता तुम्हाला याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो. अचूक उत्तर आहे ते म्हणजे भाऊ दाजी लाड. आता लक्षात घ्या, ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 मध्ये दादाबाई नौरोजींनी स्थापन केली, परंतु याचे पहिले सेक्रेटरी होते उमेशचंद्र बॅनर्जी. कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. कुठं स्थापन केली होती या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा? ईस्ट इंडिया असोसिएशन लंडनला स्थापन केली होती. 1869 ला त्याची मुंबईमध्ये शाखा स्थापन झालेली होती, हे लक्षात घ्या. आणि या शाखेचं अध्यक्षपद दिलं होतं भाऊ दाजी लाड यांच्याकडं. भाऊ दाजी लाड यांच्याकडं. आता हा सुद्धा पॉईंट तुम्ही जर वाचला नीट असेल तर तुम्हाला लगेच सोडवता येईल असे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही, किंवा तुम्ही लगेच सोडवाल हे माझं चॅलेंज असणार आहे. का? तर प्रश्न असा आहे तो म्हणजे वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? प्रश्न नीट पहा. वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? आता ह्या जर प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. पर्याय क्रमांक 3 आहे. विल्यम बेंटिक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सती प्रतिबंधक कायदा आपण सांगू शकतो की 1829 ला झालेला, आणि त्याच्यामध्ये सहकार्य कोणी केलं होतं? राजाराम मोहन रॉय यांनी सहकार्य केलं होतं. त्याच्यानंतर सगळं झालं. परंतु यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे कुर्ग हे राज्य खालसा केलं. कोणी केलं? लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. कुर्ग हे राज्य खालसा कोणी केलं? प्रश्न जर तुम्हाला असा विचारला, कुर्ग हे राज्य खालसा कोणी केलं, तर उत्तर आहे विल्यम बेंटिक. काय आहे? विल्यम बेंटिक. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग आहे, लॉर्ड लिटन आहे, हे सुद्धा सगळे आहेत. आता यांच्याबद्दल लॉर्ड कॅनिंग बद्दल महत्त्वाचं काय सांगू शकता, तर त्याच्या काळामध्ये ICS परीक्षेची भारतामध्ये सुरुवात झाली. लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये ICS ज्या परीक्षा होत्या त्या ICS परीक्षेची भारतामध्ये सुरुवात झालेली होती, जे खालसा धोरण रद्द केलं होतं. मुंबई मद्रास कलकत्ता विद्यापीठाची स्थापना, इंडियन पिनल कोड. परंतु तुम्हाला लॉर्ड कॅनिंगच्या बाबतीत 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ते सांगतो, ते म्हणजे 1859 मध्ये काय केलं त्यांनी आणि 1861 मध्ये काय केलं, ह्या 2 गोष्टी. 1859 मध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड कॅनिंगच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, 1859 मध्ये भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खाते सुरू केलं होतं. लॉर्ड कॅनिंगने 1859 साली लॉर्ड कॅनिंगने भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खातं सुरू केलं होतं. दुसरं म्हणजे हे शिक्षण खातं सुरू करताना मदत कोणाचा सल्ला घेतला होता? त्यावेळी भारत मंत्री होते चार्ल्स वूड. चार्ल्स वूड यांच्या सल्ल्यानुसार 1859 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खातं सुरू केलं होतं. दुसरं, लॉर्ड कॅनिंग यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर 1861 हे इयर लक्षात ठेवायचं आहे. का? तर 1861 मध्ये कोलकाता अहमदाबाद हा जो लोहमार्ग आहे, कोलकाता
अहमदाबाद हा लोहमार्ग यांच्याच काळामध्ये सुरू झाला होता किंवा यांनी सुरू केला होता. हा महत्त्वाचा आहे. आणि 1859 साली असलेला बंगाल रेंट ॲक्ट सुद्धा लॉर्ड कॅनिंगच्याच काळामध्ये झालेला होता. लॉर्ड रिपन दिलाय. लॉर्ड रिपनला आपण काय म्हणतो, तर लॉर्ड रिपनबद्दल एकच गोष्ट लक्षात ठेवू शकता, तो म्हणजे त्यांनी सुरू केलेलं महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. तो कायदा केला होता म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये इल्बर्ट बिल विधेयक, बऱ्याच गोष्टी आहेत. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता, तो सुद्धा रद्द केलेला होता. लॉर्ड लिटन लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये काय महत्त्वाचं आहे ते पाहूया. तर रिचर्ड स्ट्रॅचे आयोग म्हणजे 1876-78 मध्ये जो दुष्काळ आला होता, 1876-78 मध्ये जो दुष्काळ आला होता लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये, तेव्हा त्यांनी एक आयोग नेमला होता, त्याला रिचर्ड स्ट्रॅचे आयोग असं म्हटलं जातं. 1879 साली त्यांनी एक कायदा केला होता. त्या कायद्याला म्हटलं तर स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट. काय म्हटलं तर स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट हा संमत केला होता. आणि जी वयोमर्यादा होती परीक्षेची ती 21 वरून 19 वर्ष केलेली होती. शस्त्रबंदी कायदा, देशी वृत्तपत्र कायदा, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणून ज्यांना ओळखलं जातं याच्यासाठी हे फेमस आहेत. दुसरं म्हणजे मिठ्याचा जो व्यापार आहे ना, याच्यावर यांनी कर खूप लादले होते लॉर्ड लिटन यांनी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वसाहत काळात टिंबटिंब हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचं केंद्र नव्हतं. प्रश्न काय विचारले, नव्हतं जहाज बांधणी उद्योगाचं केंद्र. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कलकत्ता. कलकत्ता अशा प्रकारे केंद्र नव्हतं. केंद्र कोणत्या कोणत्या ठिकाणी होती, हुबळीला होतं, ढाक्याला होतं, चितगावला होतं. तर हा एक पॉईंट जाता जरूर लक्षात ठेवा. हा सुद्धा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एमपीएससीला आलेले आपण इतिहासाचे प्रश्न बरेचसे डिस्कस करत आहोत, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि हा एक प्रश्न, याचा संदर्भ मला अधिकृतरित्या कुठं सापडलेला नाहीये, परंतु हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा वाटला मला. तो म्हणजे तो फक्त मी तुम्हाला देतोय, याचं उत्तर पण सांगतो काय आहे अचूक उत्तर. तर प्रश्न असा आहे तो म्हणजे जोड्या लावासाठी दिलाय, गोंडांचा सशस्त्र उठाव, साल्वींचा उद्रेक, थारावाडीचा उद्रेक, हे झाडाचे बंड. मला याचा अधिकृत संदर्भ कुठंच सापडलेला नाहीये, त्यामुळं मी फक्त प्रश्न देतो आणि त्याचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. म्हणजे गोंडांचा सशस्त्र उठाव, तर ते बलभद्रदेव ती व्यक्ती संदर्भामध्ये येते. साल्वींचा उद्रेक म्हटल्यानंतर त्या कोण येतो, कोरेन पुढारी येतो. धारावाडीचा उद्रेक याच्यासाठी येतं गावंगी. आणि हेन झाडाचे बंड याच्यासाठी येतं नागा मॅथ हतून. या प्रश्नाला मला कोणता सोर्स सापडलेला नाही. तुम्हाला जर कुठला सोर्स मिळाला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी फक्त तुम्हाला त्याचं उत्तर सांगितलं जे आयोगानं दिलेलं आहे. गोंडांचा सशस्त्र उठाव बलभद्रदेव, साल्वींचा उद्रेक कोरेन पुढारी, थारावाडीचा उद्रेक गावंगी आणि हेन झाडाचे बंड नागा मॅथ हतून. अधिकृत संदर्भ असं जर मला कुठं मिळाला, तुम्हाला सापडला असेल तर नक्की सांगा. तर या लेसनमध्ये आपण एवढेच इतिहास प्रश्नाची चर्चा केलेली आहे. काही महत्त्वाचे प्रश्न त्याच्यावर मी थोडंसं डिस्क्रिप्शन देताना चांगला प्रयत्न केला आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.